नमस्कार मित्रांनो, आपल्या बोरवेलमध्ये पाणी कमी होत आहे का? आणि उन्हाळ्यात बोर कोरडी पडते का? जर असे होत असेल तर आपण या व्हिडिओमध्ये बोरचे पाणी कायम वाढवण्यासाठी काही प्रभावी उपाय पाहणार आहोत. प्रत्येक सजीवाला आवश्यक असणारे पाणी मिळते कुठून? तर त्याचा एकच स्रोत आहे आणि तो म्हणजेच पाऊस मित्रांनो. तर या पावसाचं पाणीच आपल्या सर्वांनाच हे पाणी आपण जे काही वापरतो ते या पावसापासून मिळतं. मित्रांनो, पृथ्वीवर जवळपास 71% पाणी आहे, परंतु एकूण पाणी साठ्यापैकी केवळ 3% पाणी हे गोड पाणी आहे आणि 97% पाणी हे मित्रांनो खारं पाणी आहे. त्याचा उपयोग आपण करू शकत नाही. एकूण गोड पाण्यापैकी 2% पाणी गोठलेले आहे, म्हणजेच ते बर्फाच्या रूपामध्ये आहे. त्याचबरोबर आपण जे पाणी वापरतो ते केवळ 1%च पाणी आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला फक्त 1% पाणी वापरता येते एकूण पाण्याच्या साठ्यापैकी. तर मित्रांनो, पाण्याचा वापर जपून करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला यावरून लक्षात येते. आपला पाण्याचा मुख्य स्रोत पाऊस आहे. पावसाचे पाणी पडून वाहून जात असेल तर पाणी पातळी कमी कमी होत राहणार आहे मित्रांनो. तर यासाठीच आपल्या बोरवेलचं जर असंच होत असेल, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर पाणी कमी होत असेल आणि त्यामुळं आपल्याला पाण्याच्या संकटाचा खूप मोठा सामना करावा लागत असेल, तर यासाठी काही प्रभावी असे उपाय आपण या ठिकाणी पाहूया. चला तर मग बघूया व्हिडिओ पुढे. तर मित्रांनो, पहिला जो उपाय आहे तो म्हणजेच रिचार्ज पीट तयार करा. मित्रांनो, रिचार्ज पीट म्हणजे बोरजवळ रिचार्ज पीट 4x4 ना बाय 5 फूट असा खड्डा खोदा. त्यामध्ये मोठे दगड, खडी, वाळू टाका आणि पावसाचे पाणी त्या खड्ड्यामध्ये सोडा. यामुळे पाणी जमिनीत मुरते आणि बोर रिचार्ज होतो. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण मोबाईलच्या बॅटरीला चार्जिंग कमी झाल्याच्या नंतर चार्जर लावून त्या मोबाईलला आपण चार्ज करतो, तसंच या बोरचं जेव्हा पाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी होत असेल तर आपण त्या बोरला देखील जर चार्ज केलं तर ते पाणी आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये त्या बोरमधून मिळतं मित्रांनो. यासाठी हे रिचार्ज पीट तयार करणं आवश्यक आहे. रिचार्ज पीटाचं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. तर हा 4x4चा खड्डा आहे मित्रांनो. असा 4 आणि लांबीला 5 फूट आणि रुंदीला 4 फूट या पद्धतीचा हा खड्डा आहे आणि खोली त्याची 4 फूट आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचा खड्डा खोदून त्यामध्ये आपल्याला मोठे दगड, खडी, वाळू टाकून हा खड्डा भरायचा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी मोठाले दगड, काही खडी, वाळू हे टाकून हा खड्डा भरायचा आहे. हा खड्डा कुठेशी घ्यायचा मित्रांनो? आपल्या बोरच्या जवळपास घ्यायचा आहे. बघा, हे पावसाचे पाणी रिचार्ज पीटमध्ये सोडा. म्हणजे जे काही पावसाचं पाणी पडतं ते पाणी त्या रिचार्ज पीटमध्ये सोडून द्या. म्हणजे जवळपास जर घर असेल तर त्या घराचं पाणी पायपानं आणून आपण या खड्ड्यामध्ये सोडू शकतो मित्रांनो. आणि हा खड्डा जर त्या बोरवेलच्या जवळ असेल तर काय होतं मित्रांनो, त्या बोरमध्ये पाणी ते मुरायला लागतं, खोलवर जमिनीमध्ये पाणी मुरायला लागतं आणि तो बोर देखील रिचार्ज व्हायला लागतो. तर हा खड्डा कशा पद्धतीनं खोदायचा मित्रांनो? हा 4 फूट आहे, त्याची खोली 4 फूट आहे आणि त्याची लांबी आहे मित्रांनो 5 फूट. तर बघा, हे वर एकदम वर इथेशी मोठे दगड या ठिकाणी टाकलेत. मधला जो थर आहे तो आहे खडीचा आणि एकदम शेवटचा जो थर आहे तो आहे वाळूचा. या पद्धतीनं हे खड्डा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि भरल्याच्या नंतर त्यामध्ये पावसाचं पाणी आणून सोडायचं आहे मित्रांनो. यामुळे बोरवेल रिचार्ज होईल आणि जे काही आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी कमी पडते ते पाणी आपल्याला या माध्यमातून ते पाणी आपल्याला मिळायला लागेल. निश्चितच या उपायानं आपल्या बोरला फरक पडेल मित्रांनो.
पाणी वाचवा, भविष्यासाठी साठवा, रिचार्ज पीठ बनवा आणि भूजल पातळी वाढवा मित्रांनो. तर या पद्धतीनं या रिचार्ज पीठमधून हे पाणी जमिनीमध्ये खाली मुरायला लागतं मित्रांनो. तर हे रिचार्ज पीठ अशा पद्धतीनं तयार करून आपण बोरच्या पाणी पातळीमध्ये वाढ करू शकतो मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया दुसरा उपाय. तर बघा मित्रांनो, जे काही पावसाचं पाणी असतं ते पावसाचं पाणी आपल्या बोरच्या जवळ आपलं जर घर असेल तर त्या छतावरचं पाणी हे पडणारं पावसाचं पाणी साठवण करून घराच्या छतावरचे पाणी पाईपाने बोरवेलमध्ये सोडा. फिल्टर या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे मित्रांनो, कारण या छतावरती जी काही घाण असते किंवा माती वगैरे असते ती बोरमध्ये जाता कामा नये मित्रांनो. यासाठी त्याला फिल्टर लावणे हे देखील महत्त्वाचं आहे. या पद्धतीचं हे फिल्टर लावून त्या छतावरचं पाणी या फिल्टरमध्ये सोडायचं आणि छतावरील पाणी फिल्टरमध्ये सोडून जे काही पाणी फिल्टर होऊन येईल ते पाणी आपल्याला बोरमध्ये सोडायचे मित्रांनो या पद्धतीने. आणि त्यामुळे देखील या पाण्याची पातळी वाढायला लागते मित्रांनो. आणि जे काही आपल्याला उन्हाळ्यामध्ये कमी पडणारं पाणी आहे ते पाणी निश्चितच आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळायला लागतं. म्हणजे निश्चित आपल्याला या ठिकाणी फायदा व्हायला लागतो. तर या पद्धतीनं आपण छतावरचं पाणी पाईप जोडून त्याला एक फिल्टर लावून हे पाणी आपण या पद्धतीनं बोरमध्ये सोडू शकतो मित्रांनो. आणि जे काय अतिरिक्त पाणी असेल, पाऊस कधी जोरात पडतो अशा वेळेस जास्तीचं पाणी आउटलेट या पद्धतीने या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण छताचे पाणी या पद्धतीनं बोरमध्ये सोडू शकतो. चला तर मग पुढे बघूया मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा मित्रांनो. चला तर मग असेच आणखी काही बोरवेलचे पाणी वाढवण्यासाठी प्रभावी असे उपाय पाहूया मित्रांनो. तिसरा उपाय आहे मित्रांनो, बोरवेलच्या जवळ झाडे लावा. तर बोरवेलच्या जवळ म्हणजे अगदी बोरच्या जवळ ही झाडं नाही लावायची मित्रांनो. तर ही झाडं बोरपासून काही अंतरावरती लावायची, जेणेकरून त्या बोरमध्ये त्या झाडांच्या मुळ्या जाणार नाही आणि मुळ्या जाऊन तो बोर आपला पॅक होणार नाही. याचं विशेष लक्ष ठेवून आपल्याला ही झाडं लावायची मित्रांनो. बोरभोवती नीम, पिंपळ, वड यासारखी झाडे लावल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होते मित्रांनो. झाडांमुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हरित परिसर, समृद्ध भूजल साठा. म्हणजे ज्या ठिकाणी झाडं जास्त असतात त्या ठिकाणी हे पाणी, पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण जास्त असतं मित्रांनो. म्हणून त्या निंबाचं जे झाड आहे नीम, ते आपल्याला नेहमी शुद्ध हवा देतं आणि औषधी गुणधर्म देखील यामध्ये भरपूर असतात मित्रांनो. तसेच पिंपळाचं झाड मित्रांनो सतत आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम करतं व पर्यावरण संतुलन ठेवण्याचं काम देखील करतं मित्रांनो. आणि जे काही वडाचं झाड आहे, हे वडाचं झाड याची मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात आणि लांब पसरतात. हे झाड देखील जे काही पावसाचं पाणी आहे ते पाणी जमिनीमध्ये मुरण्यास मदत करतं मित्रांनो. तर ही झाडं खूप महत्त्वाचं कार्य करतात, जे की पर्यावरणाचं रक्षणही करतात, त्याचबरोबर पाण्याला जमिनीमध्ये मुरण्यासाठी मदत करतात. म्हणून ही झाडं आपण बोरवेलच्या विहिरीच्या जवळ लावली पाहिजे. चला तर मग पुढे बघूया मित्रांनो, ही अशा पद्धतीची झाडं मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया मित्रांनो बघा, नगरपालिका किंवा नळाला येणारं जे काही पाणी असतं, नगरपालिकेच्या नळांना येणारं जे पाणी घरांभोवती येतं. आता शहरांमध्ये आपण बघतो, शहरांमध्ये पाणी हे नळांद्वारे येतं आणि हे पाणी बऱ्याच वेळेस आपण काय करतो मित्रांनो, आपलं जे काही पाणी, आपल्याला जेवढी काही पाण्याची आवश्यकता आहे तेवढं पाणी आपण घेतो आणि जेव्हा आपली साठवण क्षमता संपते तेव्हा
पाणी जर त्या नळांना चालूच असेल तर ते पाणी आपण काय करतो मित्रांनो, पाणी हे वाया घालवतो, म्हणजेच नळांना तसंच ते पाणी जाऊ देतो. मग त्यामुळं पाण्याचा खूप मोठा अपव्यय होतो, म्हणजे ज्यांना पाण्याची आवश्यकता आहे त्यांना पाणी भेटत नाही आणि पाणी आपण अशाच पद्धतीनं वेस्टेज जाऊ देतो मित्रांनो. तर हेच पाणी जर आपण आपल्या पाण्याची साठवणूक झाल्याच्या नंतर उरलेलं पाणी वाया न घालवता किंवा नालीमध्ये न सोडता या पाण्याला जर आपण बोरमध्ये सोडलं तर त्यानेही पाण्याची पातळी वाढते मित्रांनो. आणि ते पाणी आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपला बोर मदत करतो त्या पाण्याच्या माध्यमातून. तर हे असं पाणी या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी फिल्टर लावू शकतो किंवा फिल्टर लावण्याची सुद्धा गरज नसते मित्रांनो, कारण नळाचं पाणी जे असतं ते पाणी शुद्धच पाणी असतं, त्याच्यामध्ये कुठलाही गाळ वगैरे नसतो. त्यामुळं डायरेक्ट आपण बोरमध्ये हे पाणी सोडू शकतो मित्रांनो. आणि यामुळं जमिनीतील पाण्याची पातळी देखील वाढायला लागते मित्रांनो. या पद्धतीनं शहरांमध्ये हे पाणी वाया न जाऊ देता जर आपण ते पाणी बोरमध्ये सोडलं तर निश्चित पाण्याची पातळी वाढायला लागते मित्रांनो. आणि त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे काही आपल्याला पाण्याची कमतरता भासते तर ती कमतरता भरून निघण्यास खूप मोठी मदत होते मित्रांनो. या पद्धतीनं जर प्रत्येकानं आपापल्या बोरमध्ये जर पाणी सोडलं तर जमिनीतील पाण्याची पातळी चांगल्या पद्धतीनं वाढायला लागते मित्रांनो. तर हे पाणी वाया न घालवता बोरमध्ये प्रत्येकाने सोडणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर पाणी वाचवा मित्रांनो, भविष्य सुरक्षित करा. भूजल वाढवा, पर्यावरण समृद्ध करा. सर्वांचा सहभाग, सुजलाम सुफलाम शहर. म्हणजे सर्वांनी जर यामध्ये लक्ष घातलं तर निश्चितच सर्वांना याचा फायदा होतो मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. तर मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, जास्त पाणी उपसा टाळा. म्हणजेच आवश्यकतेपेक्षा आपण काय करतो, कधीकधी आवश्यकतेपेक्षाही जास्त पाण्याचा उपसा करत असतो. तर असा पाण्याचा उपसा टाळला पाहिजे आणि आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण गरजेपुरतंच पाणी वापरण्यासाठी आपण घेतलं पाहिजे मित्रांनो. जमिनीमध्ये पाणी येतं कुठून, तर पावसाचंच पाणी ते जमिनीमध्ये येतं मित्रांनो. आणि जर पावसाचं पाणी आपण जमिनीमध्ये मुरवतच नसेल तर ते पाणी आपल्याला मिळणार नाही. म्हणून जेवढी गरज आहे तेवढंच पाणी आपण वापरलं पाहिजे. त्याचबरोबर शेतीमध्ये जेव्हा आपण पाण्याचा वापर करतो तेव्हा ठिबक सिंचनाच्या सहाय्यानं जर हे पाणी आपण जमिनीला दिलं तर पाणी आपल्याला कमी लागतं मित्रांनो. आणि मग त्यापासून पाण्याची बचत देखील होते आणि आपला जो पाण्याचा साठा आहे तो पाण्याचा साठा देखील टिकून राहण्यास मदत होते मित्रांनो. आणि आपण जर असं पाटानं पाणी देत असू तर मात्र मित्रांनो पाणी हे भरपूर लागतं पिकांना. म्हणजे पिकांना कमीच लागतं, मात्र ते जमिनीमध्ये पाणी मुरलं जातं आणि मग पाण्याचा खूप मोठा अपव्यय होतो. म्हणून ठिबक सिंचनच्या सहाय्यानं जर आपण जमिनीला पाणी दिलं, पिकांना पाणी दिलं तर खूप पाणी आपल्याला कमी लागतं आणि आपला पाण्याचा साठा टिकून राहण्यास मदत होते. आता कधीकधी काय करतो मित्रांनो, आपण पाणी हे मोटर लावून देतो आणि त्याकडे लक्षही देत नाही. ज्या शेतामध्ये आपण पाणी लावून दिलेलं आहे ते शेत भिजून दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी निघायला लागतं किंवा नाल्याद्वारे पाणी बाहेर वाहून जायला लागतं मित्रांनो. तर अशा पद्धतीचा अपव्यय पाण्याचा आपण टाळला पाहिजे मित्रांनो. म्हणजे गरजेपुरते पाणी वापरा, ठिबक सिंचनचा वापर करा, यामधून आपला पाणीसाठा टिकून राहतो मित्रांनो. पाण्याचा अशा पद्धतीचा अपव्यय हा टाळला पाहिजे. या पद्धतीचं आपण या पद्धतीनं ठिबक सिंचनचा वापर जमिनीच्या पाणीसाठ्याच्या वाढीसाठी आपण केला पाहिजे मित्रांनो. ठिबकमुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो, त्याचबरोबर पिकाच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होते, पाण्याचा साठा टिकून राहतो, वीज व पंपाचा खर्च देखील कमी होतो मित्रांनो. कारण मोटर आपल्याला कमी वेळ चालवावी लागते आणि पर्यावरण देखील संतुलित राहण्यास मदत होते. तर अशा पद्धतीनं जेवढं गरज आहे पाण्याची तेवढंच पाणी वापरा आणि जास्तीत जास्त उपसा करू नका मित्रांनो. चला तर मग बघूया पुढे आणखी उपाय. तर बघा मित्रांनो, जलसंधारण उपाय. शेतामध्ये कंटूर बंडिंग करा. कंटूर बंडिंग मित्रांनो,
कंटूर बंडिंग या पद्धतीची या ठिकाणी आपण बघू शकता। या कंटूर बंडिंगमुळे काय होते मित्रांनो, जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते मित्रांनो। तर बघा, ही कंटूर बंडिंग या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो। यामुळे पावसाचे पाणी थांबते व जमिनीमध्ये मुरते आणि मातीतील ओलावा टिकून राहतो मित्रांनो। या पद्धतीचे असे बांध जर आपण घातले तर यामुळं समतल बांध जर घातले तर पावसाचं पडलेलं पाणी जमिनीमध्ये मुरण्यास मदत होते। त्याचबरोबर लहान लहान बंधारे, ओढ्यांवरती, नाल्यांवरती अशा पद्धतीचे जर बंधारे घातले, बांध घातले तर त्या बांधांमुळे पाणीही त्या ठिकाणी अडल्या जातं आणि पाणी अडून ते जमिनीमध्ये मुरण्यास मदत होते मित्रांनो। आणि मग हेच पाणी जमिनीमध्ये मुरल्याच्या नंतर ते पाणी आपल्याला आपल्या विहिरींना, बोरवेलला चांगल्या प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये हे पाणी आपल्यास मिळते मित्रांनो। त्याचबरोबर गाळ साठवण, पाण्यासोबत वाहून जाणारा गाळ त्या ठिकाणी साठला जातो व पाण्याचा मोठा साठा त्या ठिकाणी वाढतो व पाणी त्या ठिकाणाहून झिरपण्यास मदत होते मित्रांनो। तर अशा पद्धतीनं आपण ही कंटूर बांध या ठिकाणी घालू शकतो मित्रांनो। त्याचा फायदा हा आपल्याला जमिनीची पाणी पातळी वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो मित्रांनो। पावसाचे पाणी यामुळे जमिनीमध्ये मुरण्यास मदत होते, भूजल पातळी वाढते, मातीतील ओलावा यामुळे टिकून राहतो आणि पिकाच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होण्यास मदत होते मित्रांनो। कारण पुन्हा पुन्हा जमिनीला पाणी देण्याची आवश्यकता राहत नाही। या पद्धतीचे जर आपण बांध घातले तर त्यामुळं जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते आणि ओलावा देखील टिकून राहण्यास मदत होते। चला तर मग पुढे बघूया। तर बघा मित्रांनो, नळांद्वारे घरात येणारे जे पाणी आपल्या घरांमध्ये येतं, शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये देखील हे पाणी नळांद्वारे आपल्या घरापर्यंत येतं। ते पाणी देखील आपण जपून वापरलं पाहिजे मित्रांनो। बरेच जण काय करतात, पाणी भरणे झाल्याच्या नंतर त्याची तोटी बंद करणं सोडून देतात आणि ते पाणी तसंच वाया जाऊ देतात। त्यामुळं होतं काय, तर ते पाणी विनाकारण वाया जायला लागतं मित्रांनो। म्हणून हे करू नका। जेव्हा आपली पाण्याची आवश्यकता संपते तेव्हा नळाची तोटी बंद करून ठेवली पाहिजे। त्यामुळं पाण्याची बचत होते आणि तेच पाणी दुसऱ्यांना वापरण्यास मदत होते। त्याचबरोबर शेतीमध्ये बरेचसे पाणी आपण वाया घालवत असतो मित्रांनो। ते कशा पद्धतीनं, तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी बघा मित्रांनो, या शेतामध्ये पाणी जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षाही जास्त पाणी या ठिकाणी शेतामध्ये साचलेलं आहे आणि यामुळं काय होतं, पाण्याचा साठा तर कमी होतोच, परंतु आवश्यकतेपेक्षा पाणी त्या झाडांना जर आपण जास्त दिलं तर त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर देखील होतो, त्या पिकाच्या वाढीवरती होतो आणि आपल्या पर्यायाने त्या आपल्या पिकाच्या उत्पादनावरती देखील होतो। म्हणून पिकाचे नुकसान होते आणि माती वाहून जाण्याचा धोका देखील असतो यामुळे। आणि हेच जर आपण शेतीमध्ये ठिबकच्या सहाय्यानं जर पाणी दिलं किंवा तुषारच्या सहाय्यानं पाणी दिलं तर पाणी कमी लागतं, त्याचबरोबर पिकाचं उत्पादन वाढतं आणि शेती देखील समृद्ध होण्यास मदत होते मित्रांनो। म्हणून नळ गळत असेल तर तात्काळ त्याला दुरुस्त केलं पाहिजे मित्रांनो, म्हणजे पाण्याचा अपव्यय त्यापासून कमी होईल। त्याचबरोबर आवश्यक तेवढेच पाणी आपण वापरले पाहिजे। त्याचबरोबर अंघोळ, कपडे धुणे यासाठी बादलीचा वापर करा मित्रांनो। काही जण काय करतात, नळाची तोटी चालू करून देतात आणि त्याच्याखाली बसतात, मग ती आपल्याला आवश्यकता असो किंवा नसो ती तोटी तशीच चालू ठेवतात आणि त्यामधून देखील बरंचसं पाणी वाया जातं। त्याचबरोबर वॉशिंग मशीन फुल लोडवर चालवा, झाडे लावा, पाणी आणि पर्यावरण वाचवा मित्रांनो। पाणी वाचवा, जीवन वाचवा, भविष्यासाठी आजच पुढाकार घ्या मित्रांनो। आपण पाहतो मित्रांनो, आपल्या आजी आजोबा पणजोबा सांगायचे की पूर्वीच्या काळी खूप पाऊस पडायचा। आपण दिवसेंदिवस पाहतो पाऊस हा कमी कमी होत चालला आहे आणि पाण्याची पातळी देखील कमी कमी होत चाललेली आहे।
आपण वर पाहिलं की पाण्याची पातळी पृथ्वीवर जे एकूण पाण्याचा साठा आहे त्यापैकी केवळ 1% पाणी आपल्या वापरास योग्य असं पाणी आहे मित्रांनो. आणि मग हे पाणी तर प्रत्येक सजीवाला आवश्यक असणारं असा घटक आहे. मग म्हणून याचा वापर आपण जपून करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये पाणी आपण कशा पद्धतीनं मुरवू शकू यासाठी देखील उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यासाठी झाडे लावणं, झाडे जगवणं, वाचवणं ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या पद्धतीनं झाडं लावली पाहिजे. जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी प्रत्येकानेच मदत जर केली तर निश्चितच भूजल पातळी वाढेल आणि प्रत्येकाला पाणी मिळेल. मित्रांनो, हे उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने केले तर तुमच्या बोरवेलचे पाणी नक्कीच वाढेल मित्रांनो. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा मित्रांनो. अशाच उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. थँक्यू.